नमस्कार मैत्रिणींनो, ममाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मार्केटसारखे डोनट घरीच बनवणार आहोत, तेही आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या सामानामध्ये. मी इथे ईस्ट वापरत आहे. 1 कप दूध घेतलेलं आहे, कोमट गरम घ्यायचं आहे ते. त्यामध्ये 1.5 चमचा साखर टाकलेली आहे मी. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मी ईस्ट टाकलेला आहे. आपल्याला हे ईस्ट ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे. ड्राय ईस्ट हे याला आपल्याला जे आपण 1 कप गरम दूध घेतलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे. नंतर त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. ती साखर चांगली विरघळू द्यायची त्याच्यामध्ये पहिले आणि मग ईस्ट टाकायचं. हे ईस्ट आपल्याला ॲक्टिव्ह होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. चांगलं हलवून घ्यायचं. आपली साखर पण याच्यामध्ये मेल्ट झालेली आहे. आता आपण इथे हे साईडला ठेवून देणार आहोत आणि आता आपण 2 कप मैदा घेणार आहोत. 2 कप मैदा घ्यायचा आहे आपल्याला. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं बेकिंग सोडा टाकायचा आहे. इथे मी बेकिंग सोडा टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर आपलं ईस्ट इथे आता ॲक्टिव्ह होत आलेलं आहे. 15 मिनटं मी ते ॲक्टिव्ह होण्यासाठी ठेवून दिलं. आपलं ईस्ट इथे ॲक्टिव्ह झालेलं आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. जास्त घट्टही मळायचं नाही, जास्त पातळही मळायचं नाही आपल्याला पीठ. आपण ईस्ट आता त्याच्यात टाकून घ्यायचं. हे बघा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर ॲड केलेली आहे मी याच्यामध्ये. हे बघू शकता. त्यांना चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मी ईस्ट टाकलेलं आहे. नंतर पीठ मळण्यासाठी मी पाणी घेतलेलं आहे. ते जे आपण ईस्ट ज्या भांड्यात कालवलं होतं तेही मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. आता याचा चांगला पिठाचा गोळा तयार करायचा आहे आपल्याला. चांगलं मळायचं आहे. म्हणजे आपण जेवढं जास्त पीठ मळू, चांगलं जोर लावून मळू, तेवढं ते फुलतं आणि डोनटही तसे सॉफ्ट तयार होतात इथे. हे बघा, बघू शकता छान असा गोळा तयार झाला आहे. याला आपण आता 15 ते 20 मिनटासाठी आपण असंच ठेवून देणार आहोत. त्यावर झाकण ठेवायचं आणि 15 मिनटासाठी ठेवून द्यायचं. मी आता याच्यावर झाकण ठेवून याला 15 मिनटासाठी ठेवून देत आहे. थोड्या वेळा याला तसंच ठेवून दिल्यानंतर ते असं फुलून येतं. इथे आपण त्याच्या वरची जी सजावट आहे ना, त्याच्यासाठी तयारी करून घेत आहोत. इथे मी हे डार्क चॉकलेट घेतलेलं आहे. खाली मी गरम पाणी घेत आहे. गरम पाण्यामध्ये एक भांड्यात ठेवायचं आणि ते भांडं त्याच्यावरती ठेवायचं आणि त्याला मेल्ट करून घ्यायचं. हळूहळू ते चॉकलेट मेल्ट होतं इथे. आता आपण त्याला सारखं हलवत राहायचं. ते हळूहळू मेल्ट होऊन जाईल इथे. याचसोबत मी व्हाईट चॉकलेटही घेतलेलं आहे. व्हाईट चॉकलेट पण आपल्याला मेल्ट करायचं इथे. हळूहळू मेल्ट होतं. गरम पाणी घ्यायचं खाली. हे बघा, आपलं चॉकलेट इथं असं मेल्ट झालेलं आहे. चांगलं हलवत राहायचं. तर छान असं त्याची कन्सिस्टन्सी चेक करत राहायची आहे. मेल्ट झालेलं आहे आपलं चॉकलेट इथं. हे बघा, तुम्ही बघू शकता. छानपैकी असं मेल्ट झालेलं आहे. आपल्या सजावटीसाठी तयार झालेलं आहे. आता आपलं पीठही इथे फुलून तयार झाले. आता याला चांगलं परत मळून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, मी मळून घेते आता परत त्याला. चांगलं एकजीव होईपर्यंत मळायचं आहे आपल्याला हे पीठ. बघा किती छान असं फुलतं ते. हे बघा, इथे मी पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. हे बघा, तळून आपलं इथं पीठ एकदम व्यवस्थित झालं. आणि इथे मी थोडंसं बटरचा वापर केलेला आहे. बटर नसेल तर तेलही चालेल. बटर हे ऑप्शनल आहे. बटरचा वापर यासाठी का ते असं मऊ झालं पाहिजे आणि पीठ असं छान असं प्लेन दिसलं पाहिजे आपल्याला. हे बघा, आता जितकं आपल्याला होईल तितकं मळता आलं पाहिजे हे पीठ. चांगलं मळून झालेलं आहे आता आपलं पीठ. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत आणि लाटून घेणार आहोत. माझ्याकडे डोनट कटर नसल्यामुळे मी वाटीनेच कट केलेले आहे डोनट. जनरली आपल्याला ह्या सगळ्या वस्तूंची कधी गरज पडत नाही.
पण आज बनवायचं म्हणून काय करायचं, तर मी इथे एक छोटीशी वाटी यूज केलेली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि थोडंसं जाड लाटायचं आहे आपल्याला. हे बघा असा गोल राऊंड असा इथे तयार झालेला आहे. मध्यभागी एका छोट्या वाटीने मी कट केलेला आहे. हे बघा छोट्या वाटीने कट केला आहे. तुम्हाला आता मी दाखवते. छोटी वाटी तिच्याने कट करून घेतलेला आहे. इथे थोडंसं तिरकं झालेलं आहे माझा शेप. आपलं इथं व्हाईट चॉकलेटही मेल्ट झालेलं आहे आणि डार्क चॉकलेटही मेल्ट झालेलं आहे. दोघंही आपले इथं तयार झालेले आहेत. आता आपण हे डोनट एक 5 मिनटासाठी असेच ठेवून देणार आहोत. 10 ते 5 मिनटासाठी असेच ठेवून द्यायचे. नंतर मी एकीकडे इथे तेल गरम करायला घेतलेलं आहे. कढाईमध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला. हे बघा तेल आपलं गरम होत आहे आणि हे जास्त तेलकटही नसतात. बघू शकता तुम्ही आपलं तेल इथं गरम झालेलं आहे. आता आपण एक एक करून ते डोनट तळून घेणार आहोत. हे बघा हे छोटंसं डोनट आहे. मिनी डोनट तयार केलं होतं मी. ते पहिले मी तळून घेतले. त्यानंतर मी मोठे डोनट पण तळून घेतलेले आहे. पूर्ण व्हिडिओ नाही दाखवला मी. हे बघा आता आपण हे डार्क चॉकलेटमध्ये याला डीप करून घेणार आहोत. त्यानंतर याच्यावर सजावटीसाठी हे रिंकल्स आहे, हे आपण त्याला लावून घ्यायचे आहे. सर्व डोनट मी इथे चॉकलेटमध्ये डुबवून घेतलेले आहे. त्यावर सजावट केलेली आहे. खूप अशी छान दिसतात, मार्केटसारखे दिसत आहेत. व्हाईट चॉकलेटही मी या पद्धतीने असं लावून घेतलेलं आहे. दिसायला इतकी छान दिसत आहे की असं वाटतं आत्ताच खाऊन घ्यावे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. आपले डोनट इथे तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे